ठिकाणी शिवसेनेचे महाराष्ट्र संघटक विलास भाऊ रुपवते उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो। यानंतर मी नितीन भाऊ केदारे यांना या ठिकाणी विनंती करतो, आपण आदरांजली अर्पण करावी। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सन्माननीय सुरेखाताई घुगे या देखील उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो। महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथे जमलेल्या तमाम आंबेडकरी चळवळीतील बंधू आणि भावांनी आणि भगिनींनी, खरं म्हणजे आज या ठिकाणी आपण पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला जमलेलो आहोत। त्या ठिकाणी बरेचसे सगळे मान्यवर आहेत, सगळे जवळचेच आहेत, आता काय सगळ्यांची नावं घेत नाही। फक्त एकच वाटतं की या जुन्या पिढीतले लोक जे सोडून जात आहेत, तर असं वाटतं की आपल्याकडे जो खजाना होता त्या खजान्यातला एक एक हिरा हा लुप्त होत आहे। खरं म्हणजे गुरुजींचा आणि माझा संबंध तसा जुनाच, पण एक गंमत झाली, जीवनचा आणि माझा पण संबंध जुनाच, पण हे दोघं बापले काय हेच मला माहिती नाही। बऱ्याच वर्षानंतर मला कळलं की हा त्यांचा मुलगा, आणि त्याच्या घरी जाणं कधी झालं नाही मला। हा जीवन मला वेगळ्या कार्यक्रमात भेटायचा, कधी कुठे काही मोर्चात तर कधी कुठे, आणि दादा वेगळ्या कार्यक्रमात भेटायचे, पण हे कधी डोक्यातच आलं नाही। आणि फार नंतर कळालं मला की अरे जीवन यांचं जीवनचे वडील आहे असो। पण खरं म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की खेडी सोडा आणि शहराकडे जा, शहराकडे गेलात तर तुमचा उद्धार होईल, तुमचं जीवन सफल होईल। बाबासाहेबांच्या त्या एका शब्दावर अक्षरशः घराला टाळं लावून शहराची वाट धरणारी मंडळी, शहरात गेल्यानंतर कुठं राहायचं, काय खायचं, कुठे झोपायचं काही माहिती नाही, अशी मंडळी ही सगळी, त्यातलेच आमचे दादा, असे खूप लोक आहेत। म्हणजे असं सांगायला गेलं तर इथे बसलेल्यांच्या प्रत्येक घरात एक 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 स्टोरी आहे, एक एक कथा आहे की त्यांचे पूर्वज कसे आले। आणि त्याच काळात गांधीजींनी उलट सांगितलं होतं की शहरं सोडा खेड्याकडे जा। आणि खऱ्या अर्थाने या रमाबाई कॉलनीमध्ये ही जी मंडळी आली आणि त्यांनी जी रमाबाई कॉलनीला जो वारसा दिला, या कॉलनीला जो वैचारिक वारसा, ही जी बौद्धाचार्य मंडळी होती, जी शिस्तीची एकदम कडक होती, त्या पहिल्या पिढीतली ही सगळी मंडळी, खरं म्हणजे हा खूप मोठा आमच्यासाठी, आमच्या समाजासाठी हा खूप मोठा वाटा आहे आणि खूप मोठा एक साठा होता हा। पण आता ही सगळी मंडळी निघून गेलीत आपल्यातून, चालले ते हळूहळू, तर ते फार थोडेफार राहिले। असो, जास्त काही नाही बोलता, फक्त एवढंच सांगेल की पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला जेव्हा आपण येतो तेव्हा जो आपल्याला सोडून गेलेला असतो, जी व्यक्ती जाते, त्याच्यातले जे चांगले चांगले गुण असतात, ज्यांचं ते धमक असते, कार्य असतं, ते आपण काहीतरी हाताशी धरून किंवा मनात उराशी बाळगून, ते स्वतःला बाळगून आपल्याला पुढे जायचं असतं। आणि म्हणूनच खरं म्हणजे दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि ते सांगतो धन्यवाद, 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 धन्यवाद।